हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असतात. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज आहे वटपौर्णिमा, तर सगळ्या लेडीजला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता माझं बऱ्यापैकी आवरले, म्हणजे पूजा वगैरे झालेली आहे. आणि आता म्हणजे काय झाले की दुपारपर्यंतच मुहूर्त आहे, त्याच्यामुळे पटकन आवरून म्हणजे वडाला जायचं आहे पूजा वगैरे करायला. तर माझी देवपूजा वगैरे झाली. दारात मस्त छोटी म्हणजे फक्त रांगोळी वगैरे काढून घेतली आणि ते बघा छान असं देवपूजा झालेली माझी. आणि आदर्शकडे हे काम दिलेले आज. आणि मी ना बाहेरचं पुसून आहे ना हे करून घेतले, पूजा करून घेतलेली आहे बघा. गूळ हे करून ठेवलं आहे, ह्याच्यात डाळ शिजायला घातली. आणि मी रात्री ना अशी मेहंदी काढली, तुम्हाला दाखवते. पण मी लगेच पुसली कारण मला खूप झोप आलेली होती, त्याच्यामुळे अशी छोटीशी काढली. आणि ह्या हातावरती असं नाव फक्त काढलेलं आहे. आणि ते ना मी एवढं ताट भरून ठेवले पूजेचं, जे लक्षात येईल तसं. आता सगळं साहित्य ठेवायचं आहे. डाळ वगैरे शिजल्यानंतर इथे पुरण करायला घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि आज ना माझा खरंच खूप पसारा पडला होता, कारण डबल स्वयंपाक होता. कारण टिफिन वगैरे दिला, नाश्ता केला, नंतर इथे पुरण वगैरे करायला घेतलं. तर हा स्वयंपाक आणि संध्याकाळी पोळ्या करणार होते, कारण मुलांची पण स्कूल होते आणि दुपारी कोण खाणार, त्याच्यामुळे संध्याकाळीच करायचं ठरवलं. पण सगळं बेसिक जे आहे सगळं करून ठेवणार होते. आणि देवाला पण नैवेद्य लागतो, त्याच्यामुळे ते पण करणार होते. तर पुरणामध्ये ना पुरण झाल्यानंतर मी ते विलायची पावडर, नंतर सुंठ आणि थोडंसं जायफळ असं किसून घेतलं. नंतर मी तयार व्हायला घेतलं. तर थोडासा माझा अर्धा मेकअप झाला होता. नंतर मी ते ना जे आहे ना पेन्सिल लावून घेत होते ॲब्रोला थोडीशी. आणि ही ना ब्राऊन कलरची पेन्सिल आहे, कारण ब्लॅक लावल्यावर खूप खराब दिसतं, त्याच्यामुळे ब्राऊन आहे, मिक्स होऊन जाते आपल्या केसांमध्ये. थोडीशीच फक्त फिरवायची, म्हणजे थोडंसं मेकअप केल्यानंतर जे केसांना व्हाईट व्हाईट लागतं ना, ते पावडर वगैरे लागल्यानंतर ते एवढं दिसून येत नाही, त्याच्यामुळे थोडीशी पेन्सिल फिरवायची. आणि छान असं म्हणजे टचअप करून घेतला. नंतर काजळ वगैरे राहिलं होतं, ते पण करून घेतलं. खूप जास्त मी लावत नाही चेहऱ्याला, थोडंसं 2-3 जे प्रोडक्ट आहेत तेच लावते. तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. छान असा गजरा वगैरे लावलाय. आणि आता मी जाणार आहे. आता मुहूर्त आहे दुपारपर्यंत, त्यामुळे पटकन आवरलं. आता स्कूलला आदर्शला सोडायचे आणि नंतर मग तिथे जाणार आहे, पूजा वगैरे करणार आहे. तर बघू चला आता. तर फायनल असं झाली माझी साडी वगैरे. कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. गजरा वगैरे लावला. तर नंतर इथे पूजेचं ताट वगैरे करून घेतलं, जेवढं लागतं तेवढं सगळं घेतलेलं होतं. नंतर इथे आले आणि पूजेला चालू वगैरे केलं. तर जे सगळं आणलेलं होतं ना, एक एक करून पूजा करून घेतली व्यवस्थित. छान वाटत होतं. आणि खरं सांगू का, खूप साऱ्या बायका आल्या होत्या आणि गर्दी पण खूप होती. आणि सगळ्याजण खूप छान अशा नटलेल्या होत्या, कारण हा त्यांचा दिवस असतो त्याच्यामुळे. आणि हा सण खरंच खूप भारी असतो, नवऱ्यासाठी उपवास आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामुळे. आणि छान वाटतं आणि खूप मला पण खूप छान वाटत होतं. आणि नंतर छान अशी पूजा करून घेतली, ह्यांच्यासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली, छान असं नमस्कार केला आणि खूप छान वाटलं. नंतर ना फेरे घ्यायचे होते आणि तेच मी ते घेत आहे.
तांदूळ काय काय नाही ते सगळं वेगवेगळं ठेवायला. हा माझा व्हिडिओ चालू आहे. कोण राहणार? काही दोन आई बघून घे. बाकी तुझे ना बाई. ते पण पाठवा. मागणे मग की मेमरी फुल झाली. अच्छा एडिट करतील ना. तर आत्ताच मी आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती हळदी कुंकू लावले. तर हा बायकांचा सण असला की हळदी कुंकू एवढं लावतातच सगळेजण. आणि कसं सणासुदीलाच हे खूप छान पण वाटतं हळदी कुंकू असं कपाळाला वगैरे. आणि आत्ताच मला ना म्हणजे मी आत्ता आले ना, आत्ता बाकीचं अर्धी कामं ना मला आवरायच्यात, कारण की अर्धीच करून गेले होते आणि बाकीचे सगळं राहिलेलं आहे. जेवढं मेन आहे तेवढी कामं करून गेलते. तर म्हणलं म्हणजे टाईम निघून गेला तर नंतर पूजा राहायची त्याच्यामुळे. आणि मुहूर्त कसं दुपारपर्यंतच होता, म्हणजे 12-12:30पर्यंतच होता. त्याच्यामुळे पटकन जाऊन यावं म्हणलं. आदर्शला पण स्कूलला सोडायचं होतं, त्याला पण स्कूलला सोडलं. आणि त्याच्या स्कूलपाशीच जे आहे ना ते वडाचं झाड वगैरे होतं, त्याच्यामुळे तिथेच पूजा केली आणि आत्ता आलेले आहे. तर चला. तर संध्याकाळी ना देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचा होता, त्यासाठीच मी ते ना हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि नंतर स्वतःला पण लावलं. आणि दिवस मावळला होता त्याच्यामुळे म्हटलं चला नैवेद्य दाखवून घेऊया. आणि छान असा देवाला नैवेद्य दाखवला. आणि माझा पण उपवास होता, त्याच्यामुळे मला उपवास पण सोडायचा होता. आणि सगळ्यांना खरंच भूक लागलेली. पुरणपोळी म्हणली की मुलांना तर खूप आवडतं. तरी त्यांना छान असा नमस्कार केला देवाला. आणि खरं सांगू का, आजचा हा खास दिवस असतो. आणि मी दिवसभर आज साडी तशीच ठेवलेली होती. म्हटलं आज ठेवूया, कारण ह्यात काहीच गरम पण होत नव्हतं. त्याच्यामुळे छान असं नैवेद्य दाखवून झाला आणि नंतर जेवायला घेतलं. तर इथे ना असं ताट वगैरे वाढून घेतलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.